नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कधी-कधी काय होतं ना, शिल्लक राहिलेले पदार्थ आपल्याला खायला नको वाटतात आणि ते आपल्याला वायाही घालवू वाटत नाहीत. म्हणूनच कोणतीही एक्स्ट्राची तयारी न करता शिल्लक राहिलेल्या पदार्थापासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. यामुळे आपलं अन्नही वाया जाणार नाही आणि कोणाला कळणारही नाही की आपण हे शिल्लक राहिलेल्या पदार्थापासून बनवलेलं आहे. झटपट असे हे तयार होतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खाल्ल्यानंतर कोणी ओळखूही शकणार नाही की आपण हे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवलेले आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आपण हे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवणार आहोत. एवढे हे मस्त आणि टेस्टी होतात ना, कोणाला सांगितल्याशिवाय हे कळणारही नाही की आपण हे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवलेले आहेत. रेसिपी संपूर्ण पहा. रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी शिल्लक राहिलेले चपाती घेतलेले आहेत. माझ्याकडे इथे 2 चपात्या होत्या, त्या मी घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. कारण की हे आपल्याला मिक्सरला फिरवून बारीक करायचे आहेत. यासाठी मी ते याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जेवढ्या चपात्या असेल ना, त्या तुम्ही ते घेऊ शकता. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या चपातीचे तुकडे काढून घेऊयात आणि मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही घालायचं नाही. पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला बारीक असं करून घ्यायचं आहे. इथे मी हे मिक्सरला फिरवून घेते. चपाती ते मी मिक्सरला व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती बारीक करून घ्यायची आहे. याच्यामध्ये आता आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे. इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा उकडून तो खिसणीने खिसून घेतलेला आहे. त्याचसोबत अर्धी वाटी खिसलेलं गाजर घेतलेलं आहे आणि थोडेसे ते स्वीटकॉर्नसुद्धा घेतलेले आहेत. त्यासोबत एक मीडियम साईजचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या ॲड करू शकता. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. त्याचसोबत याच्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा चाट मसाला नसेल तर आमचूर पावडरसुद्धा तुम्ही इथे घालू शकता. एक छोटा चमचा धने पावडर घालत आहे. एक छोटा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. त्यासोबत 1 ते दीड चमचा आपल्याला आलं, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हे एकजीव झालं पाहिजे. हे व्यवस्थित असं आता मिक्स करून घेऊयात. मिश्रण आपल्याला जास्त ओलसर वाटलं ना, तर थोडं बाइंडिंगसाठी याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. पण त्याच्या आधी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. इथे मी मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण थोडंसं ओलसर वाटत आहे, यासाठी याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालत आहे. पीठ घातल्यानंतर आपल्याला हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं याचा गोळा असा तयार झाला पाहिजे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ते पोहेसुद्धा वापरू शकता. पोह्यांची पावडर करून वापरा किंवा पोहे भिजवून सुद्धा याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असा याचा गोळा तयार झालेला आहे. याच्यात आपल्याला छोटे-छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. इथे आपण हे अप्पे पात्रामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत. यासाठी मी त्याचे गोल असे गोळे बनवत आहे. तुम्ही जर डीप फ्राय करणार असाल ना, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप यांना देऊ शकता किंवा तव्यामध्ये जरी तुम्ही शॅलो फ्राय करणार असाल ना, तर तुम्ही वेगळा कोणताही शेप यांना देऊ शकता. टिक्कीसारखा शेप दिला ना तरीही चालेल. इथे मी असे गोलच ठेवत आहे. असे सगळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे मी सगळे बॉल्स असे बनवून घेतलेले आहेत. आता लगेचच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. यासाठी मी ते अप्पे पात्र वापरणार आहे. गॅसवरती मी ते अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये मी अर्धा-अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. हे भांडं गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण हे बॉल्स ठेवून घेऊयात आणि एकसारख्या रंगावरती छान असे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला इथे कमीच ठेवायची आहे. कमी गॅसवरती छान असे हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे अप्पे पात्र नसेल किंवा तुम्हाला हे पॅनमध्ये फ्राय करायचे असतील ना, तर तुम्हाला असे बॉल्स बनवून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला असे चपटे टिक्कीच्या शेपमध्ये बनवून घ्यावे लागतील, म्हणजे ते छान असे फ्राय होतील. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. कमी गॅसवरती आपल्याला हे छान असे वरून खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. पण अशा पद्धतीने कमी तेलामध्ये छान असे हे फ्राय होतात आणि छान वरून खुसखुशीतसुद्धा होतात. तुम्ही ते बघू शकता दोन्ही साईडून छान असे हे फ्राय झालेले आहेत आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत. छान कमी गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे वरून छान खुसखुशीत होतात. इथे आपले दोन्ही साईडून छान असे फ्राय करून झालेले आहेत. हे आता काढून घेऊयात. मस्त असे आपले हे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवलेले बॉल्स तयार झालेले आहेत. चवीलाही अप्रतिम लागतात. हे तुम्ही दही, चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता. खूप छान लागतात. एकदा नक्की करून पहा. कधी-कधी काय होतं, खूप चपाती शिल्लक राहते आणि त्याचं काय करावं आपल्याला सुचत नाही आणि वायाही घालवू वाटत नाही. तेव्हा तुम्ही मस्त अशी याची ही रेसिपी बनवू शकता. कोणाला कळणारही नाही की आपण हे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवलेले आहेत. त्यांना सांगितल्याशिवाय त्यांना अजिबात कळणार नाही. एकदा जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.